या मालिकेच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की विमानातून मी तुम्हाला इथल्या नदीवरील एक पांढरा पूल दाखवला होता. आज आम्ही त्या पुलावर चाललो आहोत. 20 वर्षांपूर्वी जेव्हा वडील जिवंत होते तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही याआधी बुडापेस्ट फिरलो होतो. आता बुडापेस्टला यायच्या कारणांपैकी ते एक कारण की त्या अन्वये आम्ही आमच्या जुन्या आठवणी जोपासू. याच मार्गावरून त्यांना मी व्हीलचेअरवरून त्या पुलापर्यंत ढकलत नेले होते. त्या पुलावर गेल्यावर मात्र एक भलतीच पंचायत झाली होती. आता तिथे पोहोचलो की प्रत्यक्ष दाखवेन. बुडापेस्टमधील हा मध्यवर्ती विभाग. मागे आम्ही आलो होतो तेव्हा हिवाळ्याला सुरुवात झाली होती. मात्र कडक हिवाळ्याला जाचलेल्या हंगेरीकरांना उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर उघड्यावर बसून उपहारगृहामध्ये खुल्या वातावरणात खाणे म्हणजे एक पर्वणीच. वाटेत लागलेल्या या चर्चमध्ये आई वडील दोघेही आत गेले होते. 20 वर्षांनी आता आम्ही तिघांऐवजी फक्त दोघे आलो. आई थोडा वेळ तिथे काही न बोलता घुटमळली. आईला आज थोडा अशक्तपणा असल्याचे पण जाणवते. सकाळी आईला भूक नव्हती आणि आम्ही नाश्ता न करताच निघालो. सुरुवातीला स्टारबक्समध्ये कॉफी घेतली, ते सुद्धा त्याशिवाय माझे इंजिन सुरू व्हायला मागत नाही म्हणून. आईला नाश्ता नको असल्याने मी सुद्धा माझ्यासाठी काही बनवायचे टाळले. कंटाळा येतो हो एकट्यासाठी काय पण बनवायला. भाड्याने घेतलेलं घर आहे, हॉटेल नाही. नाश्ता बनवा, वाढा, 4 भिंतीच्या आत एकट्या दुकट्याने खा, नंतर बशा धुवा, कचरा टाका, तो पण प्लास्टिक वेगळा, कागद वेगळा आणि केळ्याच्या साली वेगळ्या. कोणी सांगितलंय त्या नसत्या उठा ठेवा. मात्र आता बाहेर फिरायला निघालो आणि नेमकी आईला भूक लागली. घ्या आता. इथल्या मिशलिन प्राप्त असलेल्या या उपहारगृहामधील पदार्थांचे दर पाहून पोटभर म्हटलं मी तिला. तेव्हाची वेळ वेगळी होती. वडिलांबरोबर आम्ही हॉटेलमध्ये राहिलो होतो. त्यावेळी मी कामाला होतो, त्यामुळे खिशात थोडा पैसासुद्धा खुळखुळत होता. त्यावेळी परदेश दौऱ्यावर जायचे म्हणजे हॉटेलमधील सकाळचा नाश्ता हा आमचा परदेशवारीतील सर्वात आनंदाचा भाग. त्यात माझ्या वडिलांचा स्वभाव विनोदी आणि कमालीचे थट्टेखोर. इथे कोण बकरा नसल्यामुळे त्यांची सर्व कुशलकला आईवर ओसंडायची आणि आईलाही नेमका त्याच्यातच आनंद. आपली थट्टा चालली आहे म्हणजे आपल्याला महत्त्व आहे नाही का. आणि वडील आमच्या घरातील पहिले आजारी, त्यामुळे त्यांच्या बारीक सारीक गरजा जरुरीपेक्षा जास्त पुरवल्या जायच्या. आम्ही त्यांना गमतीनं म्हणायचो, एकदम लाडावून ठेवलंय तुम्हाला. मात्र आज आईचा जोर पूर्वीसारखा नव्हता. केवळ वयोमानाप्रमाणे म्हणून नव्हे तर चालसुद्धा भर उन्हात जास्तच झाली. त्यात आम्हाला पुलाच्या ज्या पायऱ्यांकडे जायचे होते तिथे बांधकाम चालू आहे, त्यामुळे आम्ही वळसा घालून समोरच्या पायऱ्यांकडे निघालो. आईला म्हटलं थोड्यावरच आहे, त्यानंतर मग एखाद्या चांगल्या कॅफेमध्ये निवांतपणे बसू. या पुलाखालून नदी वाहते. ही नाही काय नदी, खेळल्या तुमच्या नजरा. ती तिकडे आहे, तिला नदी म्हणतात. आणि नदीच्या काठाला छानपैकी कॅफे आणि फिरण्यासारखी जागा आहे. वडिलांची खुर्ची ढकलत ढकलत आम्ही इथपर्यंत आलो खरे, मात्र इथून खाली नदीवर जाण्यासाठी इथल्या पायऱ्या उतरणार कसे. वडील तर व्हीलचेअरवर नाही का. मी आईला त्या प्रसंगाची आठवण करून देत होतो. मी वडिलांना म्हटलं होतं तुम्ही जरा उभं राहायचा प्रयत्न करा, आणि मग आईला सांगितलं तू जरा यांना धरून ठेव म्हणजे मी व्हीलचेअर खाली जाऊन ठेवतो. मी व्हीलचेअर खाली जाऊन ठेवल्यानंतर वर येऊन वडिलांना धरलं आणि आईला सांगितलं आता तू खाली जा आणि आधी व्हीलचेअरवर लक्ष ठेव. कोणी चोराने तेवढ्यात व्हीलचेअर पळवली तर इथून घरी जाता येणार नाही आणि खाली नदीच्या घाटावर सुद्धा जाता येणार नाही. मला वाटतं आमच्यासाठीच म्हणून त्या उक्तीची निर्मिती झाली असावी की ना घर के ना घाट के. तुम्हाला या प्रसंगाबाबत काही खास विशेष वाटले नसावे, मात्र आमच्यासाठी ते इंग्रजी चित्रपटातील मिशन इम्पॉसिबल म्हणतात तशी आमची कार्यवाही झाली होती. जरा विचार करा, अर्ध्या पायऱ्या उतरल्यावर वडिलांनी जर जोर सोडून दिला असता तर मग काय झालं असतं. पायऱ्यांवर व्हीलचेअर चालत नाही आणि 80 किलोचे वडील व्हीलचेअरपर्यंत उचलून नेण्यासाठी मी काही हिंदी चित्रपटाचा नट नाही. या नदीवर जसे वडिलांना नेले तसे मात्र आज आईला नेता येत नाहीये. तिचे प्राण अचानक गेले. प्राण नाही, त्राण 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 अचानक गेले. वडिलांना एक वेळ व्हीलचेअर ढकलून कुठेही नेणे सोपे होते. आईला केवळ बसावे तर जवळपास कट्टासुद्धा नव्हता. चूक माझी आहे. भरल्या उन्हात तब्येत काही खास नसताना ती एवढी चालली. त्यात मगाशी ती खाण्यासाठी म्हणाली तेव्हाच मला कळायला पाहिजे होते. आपलं काय असतं, आपण समोरच्या माणसाचा आपण जर त्याच्या जागी असतो तर कसे वागलो असतो असा विचार करून वागतो. वयस्कर लोकांचे धणे उणे
तरुणांना वयस्कर झाल्यावरच कळू शकतात. आई म्हणाली, मला आधी मोसंबीचा वगैरे रस दे कुठे, मी इथेच बसते. मात्र या जागी कोला, बियर वगैरे अशी थंड पेये होती. मात्र जवळच एक कॅफे होते, खास करून केकसाठी म्हणून प्रसिद्ध. मात्र त्यांच्याकडे केकसाठी मोसंब्या असल्यामुळे आईसाठी आनंदाने मोसंबीचा रस बनवू म्हणाले. म्हणजे त्यांच्या पदार्थांच्या यादीमध्ये मोसंबीचा रस नव्हता खरा. मात्र मी माझ्या आईसाठी ती दमली आहे म्हणून मोसंबीचा रस कुठे मिळतो आहे हे शोधत आहे, हे ऐकल्यावर या कॅफेच्या मालकाने एवढ्या सौजन्याने मोसंबीचा रस काढून दिला, हे पाहून महाराष्ट्रातील गावांची आठवण आली. घराबाहेर कोणीही परका इसम उन्हातानातून दमलेला थांबला आणि त्याने जर निव्वळ पिण्यासाठी पाणी मागितले तर त्याला गावातल्या त्या अनोळखीदारातून पिण्याच्या पाण्यासोबत गुळाचा खडा न मिळाला तरच आश्चर्य. मोसंबीच्या रसाचे 2 थंड घोट घशातून खाली गेले काय आणि आईला तरतरी आली. मात्र अजून ती नेहमीसारखी नव्हती. कधी नको ते आज ती केकला नको म्हणाली. दुसरेही काही खायला मागेना. कदाचित असं असेल. या रस्त्यावरून आम्ही पुढे वडिलांबरोबर एका जागी जाऊन अनेक फोटो काढले होते. आता तिथे जाणार म्हणून कदाचित तिथले विचार तिला आधीपासूनच इथे येत असावेत. मात्र तब्येतीचं पण कसं असतं, कधी काय होतं ते तिला सांगता येत नाही किंवा तिला स्वतःलाही माहीत नसावे. आता वाटेमध्ये एका स्त्रीचा पुतळा लागतो. ती कोणी ऐतिहासिक व्यक्ती नाही, मात्र त्याबद्दल एक आख्यायिका आहे. म्हणतात की 20 वर्षाची ही तरुणी खरोखर हयात होती. ही तरुणी नाही हो, मी पुतळा म्हणालो नाही का. आणि ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आपल्या पाण्याच्या माठातून सैन्याचे गुप्त निरोप पोहोचवायची. समोरच्या या फ्रान्सिस असिसी चर्चच्या तळघरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक ज्यू आणि काही राजकीय व्यक्ती आपल्या कुटुंबियांसहित लपून राहिल्या होत्या. चर्च चालवणारे ख्रिस्ती मंक संरक्षणासाठी त्यांना बाप्तिस्मा झाल्याचे खोटे परवाने पुरवायचे. अशा पद्धतीने त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले. अशी गोष्ट त्या काळात फक्त जीवावर उदार झालेल्या व्यक्ती करू शकत होत्या. 1920 साली चर्चवरील घंटेच्या आवाराची दुरुस्ती चालू असताना तिथे भिंतीमध्ये पुरलेला एका मंकचा सांगाडा सापडला. त्याला ही कठोर शिक्षा तो समलिंगी होता म्हणून मिळाली, अशा अनेक अफवा त्या काळी उठल्या. मात्र खरे कारण आजपर्यंत कोणालाच उमगलेले नाही. 1838 साली या जागी महाभयंकर पूर आला. चर्च बाजूच्या या रस्त्यांवर त्या काळी मोठा बाजार असायचा. येथील सर्व माणसे संरक्षणासाठी चर्चमध्ये पळाली. मात्र पाणी एका माळ्याहूनही जास्त एवढे उंच चढले आणि तळावरील माणसांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. अरे लमीची फाउंटन पेनं, शामूसाठी आता हेच चर्च किंवा सिनेगॉग किंवा मंदिर किंवा मशीद. जर्मनीमध्ये बनवलेल्या वस्तू अत्यंत महाग असतात. मात्र त्यातल्या त्यात या कंपनीची पेनं सर्वसाधारण माणसाला परवडतील अशी आहेत आणि कागदावर लिहिताना ते याच्या 10 पट किमतीच्या पेनांनाही मागे घालतील. तुम्हाला ते माहिती असणार, कारण भारतामध्ये सुद्धा या कंपनीची पेनं मिळतात. मात्र आम्हाला इस्रायलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचे विविध प्रकार बघायला मिळत नाही. आता तुम्ही पाहिलेल्या जाहिरातींच्या जोरावर इथल्या जास्तीत जास्त रंगांची पेने घेऊन टाकतो. आजची खरेदी तुमच्या नावावर. आणि चित्रकलेच्या वस्तू दिसल्याबरोबर आईलाही अचानक हुरूप आला. काय बघतंय वाकून वाकून, आता काय दुखत नाही वाटतं. मगाशी कोंबडी झाली होती. चित्रकलेचे सामान वरच्या माळ्यावर, मात्र लिफ्ट नाही. मात्र आता आई कोणाला ऐकणार नाही. चालली वर चालली म्हणजे पहिल्या माळ्यावर चालली हो अभिजातवाले. अर्ध्या तासापूर्वी तिला पाय उचलत नव्हता, आता हणम्या हो रामा हो असं असतं माणसाचं. सगळी दुखणी मानसिक असतात असे नाही, मात्र मानसिकता खऱ्या दुखण्यावर सुद्धा मात करण्यासाठी मदत करू शकते. आईने काही गरज लागणारे आणि काही गरज न लागणारे सुद्धा कुंचले घेतले. जशी मी काही फाउंटन पेने निव्वळ माझ्याकडे नसलेल्यांपैकी त्यांच्या बाह्य रंगासाठी म्हणून घेतली. तुम्हाला जसा विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानातून बाहेर पडताना आनंद होतो, त्याहीपेक्षा थोडासा जास्त आनंद घेऊन आम्ही या रस्त्यावरील एका दुकानाकडे आलो. 20 वर्षांपूर्वीचे ते दुकान अजून इथे आहे. वडिलांना जुन्या काळातल्या ढाल तलवारी बघायला आवडायच्या म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आत चिलखत घातलेला पुतळा दिसत आहे ना फोटोमध्ये, तो वडिलांना आवडला होता. आता तो पुतळा इथे दिसत नाही. आम्ही इथे थांबून फोटो काढले आणि वडिलांनी जणू काही म्यानातून तलवार उपसावी असा हात उगारला होता.
तेवढ्यात आईने दुकानात जाऊन 20 वर्षांपूर्वी बाहेर असलेला तो चिलखती पुतळा ओळखला. पुढे आम्ही या भव्य द्वाराखालील या मोठ्या पुतळ्यांजवळ फोटो काढले होते. तसेच मागील 2 मनोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जे बघून कोणीही ओळखावे की ही जागा बुडापेस्टमधली म्हणून. वडिलांना तहान लागली होती. त्या काळी जवळ पाण्याची बाटली ठेवावी एवढं ज्ञान नव्हतं आम्हाला. वडिलांना जिंजर म्हणून एक पेय होतं, ते फार आवडायचं. ती आठवण म्हणून आम्ही शोधलं, मात्र मिळालं नाही. शेवटी टॉनिक वॉटरची एक बाटली घेतली. आम्ही जणू काही 2 दशकांपूर्वीच्या त्या सहलीची पुनरावृत्ती करत आहोत. जसे काही माझे वडील आताही माझ्याबरोबर फिरत आहेत. बाहेर जशी वडिलांना जिंजरची बाटली पिताना आनंद झाला होता, त्या ठिकाणी उभे राहून आम्ही टॉनिक वॉटर प्यालो. आईला म्हणालो, चल, आठवणींच्या पहायच्या आजच्या जागा संपल्या. उद्या त्या प्रसिद्ध कॅफेमध्ये जिथे वडिलांबरोबर केकावर केक खाल्ले होते तिथे जायचे आहे. मात्र आईला काही तिला विशेष वाटेल असे दुकान दिसले की ती मला काही न बोलता आत शिरते. कधी कधी मी रस्त्यावर चालत असताना मागे वळून बघतो आणि आई गायब. रुग्णवाहिकांचा सतत आवाज हो इथे, पण याचा अर्थ हंगेरीची आरोग्य व्यवस्था चांगली असावी. लोक इथे कानात बोटं घालून चालत आहेत. हंगेरीची आरोग्य व्यवस्था जाऊ द्या, मला आईच्या आरोग्याची काळजी पडली आहे. संध्याकाळ व्हायला आली आणि अजूनही ती खायला नको म्हणत आहे. इव्हाना 2 वेळा तरी खाल्लं असतं आम्ही. आज नेहमीसारखे तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्यसुद्धा फार दिसले नाही. वडिलांच्या आठवणींमुळे तर नव्हे. तिच्या मनात काय चालू आहे हे तिलाच ठाऊक. अहो, वयाच्या 20शीत केलेलं पहिलं प्रेम. 57 वर्षे काढली तिने वडिलांसोबत. मायासारखं नाही. आणि मला तिच्या काळजीपेक्षा स्वतःची काळजी जास्त वाटत आहे. कारण घरी जाऊन आईला भूक लागली तर मला सोफ्यावर टांगा ताणून द्यायच्या ऐवजी स्वयंपाकघरात तवा आणि कालथा शोधावा लागणार आहे. अरे रे, हिची गाडी चुकली बिचारीची. अरे, हिची गाडी पण चुकली बिचारीची. काळी स्कर्टवालीची गाडी चुकली हो भाऊ. तिला जाऊन काही मदत करू का मी? अरे रे रे, बिचारीची दुसरी बस सुद्धा चुकली. कंडक्टर घेत नाही का हो तिला? बघून घेऊ का त्याला एखादा हिंदी भाषिक असला तर? ओ काळ्या स्कर्टवाली ताई. ताई नाही रे, ताई नाही म्हणे काळे स्कर्टवाली ताई. ती गेली एअर कंडिशन मध्ये बसून. तू बस आता बाहेर पंखा हलवत.